नागपुर महानगरपालिका में महिलाओं को ज्यादा प्रतिनिधित्व देने की मांग तेज हो गई है। शिवसेना की महिला पदाधिकारियों ने डिप्टी सीएम से मिलकर 50% आरक्षण और मनोनीत पदों में अवसर की मांग रखी। नागपुर से एक बड़ी राजनीतिक खबर सामने आ रही है, जहां नागपुर महानगर पालिका में महिलाओं को अधिक प्रतिनिधित्व देने की मांग तेज हो गई है। बीजेपी के सहयोगी शिवसेना एकनाथ शिंदे गुट की महिला पदाधिकारियों ने मनोनीत नगर सेवकों में महिलाओं को शामिल करने की जोरदार मांग उठाई है। शहर महिला अध्यक्ष मनीषा पापड़कर के नेतृत्व में एक प्रतिनिधि मंडल ने महाराष्ट्र के डिप्टी चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे से मुलाकात कर उन्हें ज्ञापन सौंपा। इस दौरान महिलाओं को 50% प्रतिनिधित्व देने और मनोनीत नगर सेवक के पद पर अवसर प्रदान करने की मांग रखी गई। मनीषा पापड़कर ने कहा कि आखिर नागपुर म्युनिसिपल कॉर्पोरेशन में महिलाओं को आगे बढ़ाने के लिए बीजेपी ने पहले ही कई महत्वपूर्ण कदम उठाए हैं। या महानगरपालिकेमध्ये महापौर पदापासून ते सभापती आणि सदस्य या पदापर्यंत महिलांना संधी दिलेली आहे। असं म्हटलं जातं की आता महिला राज या महानगरपालिकेमध्ये आलेला आहे आणि आम्ही सुद्धा शिवसेना पक्ष आणि महायुतीचा घटक असल्यामुळे आम्हाला सुद्धा महिलांना 50% आरक्षण असल्यामुळे शिवसेनेतर्फे सुद्धा एक स्वीकृत सदस्य म्हणून महिलांना संधी देण्यात यावी यासाठी आम्ही नुकतंच ठाणे येथे एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना मुख्य नेते यांना आम्ही आमच्या ज्या महिला आघाडीतर्फे एक निवेदन सादर केलेलं आहे किंवा आमच्या महिलांची पण इच्छा आहे की आमच्या महिला आघाडी वाढल्या पाहिजे समोर। आम्ही जे महिलांसाठी काम करत असतो नेहमी आम्ही त्यांच्या सोबत आहे। महिलांना असं वाटते की नाही ताई समोर होऊन जर काम केले तर आमच्यासाठी एकदम बरं होणार। शिंदे साहेबांनी आम्हाला हमी भरली की आम्ही महिलांसाठी बिलकुल हे काम करणार। करणाऱ्यासाठी की आमच्या लाडक्या बहिणी तुम्हीच आम्हाला साहेबांनी बोलले पण आणि साहेबांचं म्हणणं असं आहे की लाडक्या बहिणींना जे आज 1500 रुपये जे मिळून राहिले आणि जे आरक्षण आजपर्यंत म्हणजे महिलांसाठी जे आणले 50% त्यांनी बसची सूट केली महिलांसाठी ती महिलांसाठीच केलेली आहे। तर आणि पूर्ण महानगरपालिके बीजेपी वाल्यांना सुद्धा पूर्ण महिलांनाच बसवलेलं आहे। त्यासाठी आम्ही त्यांना एक निवेदन दिलं की बा तुम्ही पण आम्हाला साहेब तुमच्या लाडक्या बहिणी आम्ही आहोत आम्हाला ही संधी दिली पाहिजे तुम्ही।